अगं ये सावकाश, एवढी कसली घाई आहे? अगं मम्मा, पप्पांना लवकर जायचंय ना, आणि तुला माहिती आहे वेळेच्या बाबतीत पप्पांसारखं दुसरं कोणीच नाहीये. पाहिलत ना वहिनी, हिला तिच्या वडिलांची प्रत्येक सवय माहिती आहे. हो हो, मुलीचा जीव असतोच वडिलांवर. आणि हो, नाती कधी तुटत नसतात, फक्त माणसं लांब जातात. पण ही माणसं आता एकमेकांच्या जवळ आली पाहिजेत. काय झालं मम्मा, असं का बघतेस तू? वहिनी, एक मुलगी आहे ना, ती लहानपणी खूप रुसून बसायची आणि मग तिला मनवण्यासाठी तिचे पप्पा तिला खूप सारी खेळणी आणून द्यायची, अगदी महागातली खेळणी. हा, पण त्याच्यामध्ये तिला रसच नसायचा. ती कशामध्ये रमायची माहितीये? ती खेळण्यांमध्ये लहान लहान भांडी असतात ना, त्याच्यात. त्या भांड्यांशी खेळता खेळता आज तीच मुलगी तिच्या संसारामध्ये रमले. हे बघून आई म्हणून मला खूपच समाधान वाटतंय. मम्मा, मी तुझीच मुलगी आहे. संसार आणि नाती कशी जपायची हे मी तुझ्याचकडून शिकले. आणि खरंच काका काकूंसारखी माणसं मिळायला सुद्धा खूप नशीब लागतं. एवढं काही कौतुक नकोय करायला. आणि ती वेलची मी सोलून देते. मी सोलते. अहो राहू दे हो. अहो, मुलीचं घर म्हणता ना, मग त्या संकोच कसला? सोलते मी. बरोबर आहे. मी चहाचं बघते. ठीक. मम्मा, तू आग्रह केला म्हणून पप्पा आले असतील ना आज? नाही म्हणजे नशीब त्यांनी ऐकलं अगं तुझं. खरंच नशीब माझं. पण तू म्हणतेस ना, तसं काहीही झालेलं नाहीये. म्हणजे सांगू नकोस त्यांना. पण इथे आला त्यांना मी नाही सांगितलं, तर तेच मला म्हणाले की आपण आदितीकडे जाऊन येऊया म्हणून. म्हणजे पप्पा असं स्वतःहून म्हणाले तुला? हो आदिती, तुझे पप्पा आता खूप बदललेत अगं. ते तुला खूप मिस करतात. रात्रभर झोपत नाहीत ते. मध्यंतरी त्यांचं ब्लड प्रेशर खूपच वाढलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी विचारलं सुद्धा की ह्यांना कसलं टेन्शन आहे का. पण काय सांगणार आदिती, आपण ना पप्पांना थोडं समजून घ्यायला पाहिजे. आपण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. बदलाला काही वेळ लागणारच. आणि अहो, मुलीचे वडील म्हणून त्यांना काळजी वाटत असणारच की. हो ना आदिती मॅडम. नाही, तुम्ही जरी आम्हाला सांगितलं नाही तरी आम्हाला कळतं. म्हणजे काय झालंय? जयने सुद्धा खूप प्रगती केली आहे हे कळलंय मला. तू सांगितलं नाहीस तरी सुद्धा. म्हणजे पप्पा? हो, पप्पा अधूनमधून विषय काढतात. ए आदिती, ए बघ, ही साडी कशी दिसेल मला? सुंदर दिसे ना ग मी? मग अगं, ह्यांनी दिली मला गिफ्ट. केवढं हे गिफ्ट कशाला उगाच एवढा खर्च केलात तुम्ही? खरंच तुला आवडली ना? म्हणजे काय, खूपच छान आहे. खरं सांगू का, तुमचं चॉईस आहे ना नेहमीच खूपच छान असतं, माहितीये ना मला. आदिती, तुला पण काय काय गिफ्ट आणलेत माहिती यांनी. मजा आहे तुझी.
ए अगं आपल्या अण्णांना पण ना छान कुर्ता आणला यांनी, चिनूला गाडी आणली, ह्यांच्यासाठी पण ना काहीतरी आणलंय गिफ्ट. तुम्ही पण ना खरंच आमच्या सगळ्यांसाठी एवढं गिफ्ट आणलं, मी भारावून गेले माहितीये. खूप आनंद झालाय मला. काय हो म्हणजे नेमकी किती हजारांची असेल हो ही शॉपिंग? अगं तुला आवडली ना मग झालं तर. आपल्या माणसांसाठी पैशाला काही किंमत नसते ना ग. खरंय, तुम्ही ना अगदी माझ्या मनातलं बोललात. पण खरं सांगू का, म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यात इतक्या हजारांची शॉपिंग एकत्र मी कधी केलीच नाही, जळली मी. शिरा झाला. चल मग निघूया, कारण ह्यांना पण निघायचंय ना. हो, तुम्ही बसा ना बाहेर, आम्ही दोघी जणी घेऊन येतो. हो अन ही अन्नच आणून देते सगळं. आपण बाहेर बसूया ना. मी ना आदिती ही साडी अण्णांना दाखवून आणते. हा शोभा, हा ती साडी इथेच ठेव. हो हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. ही इथेच ठेवली पाहिजे ना. मी अण्णांना नंतर दाखवेन. तुम्ही ठेवता तुमच्याकडे, नीट ठेवा जपून. या ना आपण जाऊया. या या, छान छान सुगंध सुटलाय शिऱ्याचा. हो ना. भाडं किती मिळतं तुम्हाला इथे? भाड्याचं काय हो, भाडे करू चांगले असले म्हणजे झालं. सोबत होते आम्हाला, ते काय कमी आहे? हो अगदी बरोबर. अण्णा मी सगळे गिफ्ट्स बघितले उघडून, खूपच छान आहेत. म्हणजे थँक्यू. हा अण्णा तुमच्यासाठी काय मस्त कुर्ता आणलाय त्यांनी, शोभून दिसेल तुम्हाला. आदिती आहे ना आमची, खूप लकीच आहे पहिल्यापासून. जय तू पण खूप लकी आहेस, अशी सासूरवाडी मिळाली आहे तुला. ए यांनी आदितीला दिलेले ते कानातले बघितलेस का तू? अरे खऱ्या हिऱ्यासारखे वाटतात माहितीये. नाही म्हणजे खऱ्या हिऱ्याचेच असतील रे. सळलं मेलं, मला काय कळतंय हिऱ्यातलं. म्हणजे माझ्या आईने दिले होते छोटे मला पेंडंट एकदा दिवाळीमध्ये. अमेरिकन डायमंडचं असेल असं वाटतं मला. तू काय हिऱ्यापेक्षा कमी नाही आहेस, तुझा नवरा पण लकी आहे. तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून. का तुम्ही पण ना. थँक्यू. अगं चिनू अभ्यास करतोय, जरा लक्ष दे त्याच्याकडे. जा. काय हिला मुलाच्या अभ्यासाची खूप काळजी असते. पण आता जरी इथे उभी असली तरी तिथे चिनूंना नीट स्पेलिंग लिहिलंय ना याची काळजी इथे असते तिला. मी आलेच. ये हा ये. मामा थँक्यू. अदिती, काका अण्णा आणि तुम्ही सगळे? नाही नाही, तुम्ही घ्या, आमचं अजून जेवण व्हायचंय.
सुपर्ब. थँक्यू. अदू, थँक्यू वगैरे हे असे शब्द फॉर्मॅलिटी म्हणून वापरायचे असतात. ऑफिसमध्ये मला ते मान्य करून घ्यावेच लागतात. पण हे घर आहे, इथे नाती महत्वाची, फॉर्मॅलिटीज नाही. हो ना, नाहीतर मला तुमच्यासोबत ऑफिसमध्ये आले असंच वाटायचं. चला, आता निघायला हवं. चलो अदू, येतो. काका, येतो. चला. अदू, ही संक्रांत माझ्या कायमची लक्षात राहणार. चला. चला दो, येतो. काळजी घे बाळा. मी येते ना तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला. नाही, नको, असू दे. मी येतो. अगं आदिती, त्यांना हळदी कुंकू तरी लाव. अरे हो हो. तुमचं आटपलं की बाहेर या, मी खाली थांबतो. एक्सक्यूज मी. थँक्यू सर. थँक्यू फॉर व्हॉट? सर, आमच्या घरी आल्याबद्दल. व्हॉट डू यू मीन? हे तुझं घर आहे. तुझं घर असतं ना तर मी कधीच आलो नसतो. तू भाडेकरू आहेस या घरातला. भाडं तरी वेळेवर देतोस की नाही कोणास ठाऊक. सर, माझं घर नाही, मी भाडेकरू आहे, हे सगळं मान्य आहे. पण तरी तुम्ही आलात, हा तुमचा मोठेपण. जयराम, मी इथे आलो ते फक्त माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी. आणि तिचा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे सर. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पण या सगळ्याचा अर्थ मी तुला स्वीकारलं, तुमच्या नात्याला स्वीकारलं असा होत नाही. माहिती आहे सर मला. तुम्ही इथे आलात ते माझ्यासाठी नाही, सगळ्यांना दाखवायला. पण सर, तुम्ही इथे आलात कारण काहीही असो, आदिती खुश झाली. अरे खुश होणारच. तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवले असणार. खूप मिस करत असेल ती त्या दिवसाला. बघितलंस ना,
तिच्यासाठी किती गिफ्ट आणल्यात आज? तुझ्यासाठी आणल्या, सगळ्यांसाठी. आता घरी गेलास ना की बघ उघडून, सगळे ब्रँडेड एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स आहेत. आदिती वापरायची अशा ब्रँडेड एक्सपेन्सिव्ह वस्तू, ज्या तू तिला कधीही घेऊन देऊ शकला नाहीस. आणि हे सगळं माहिती आहे तिला. म्हणूनच तिनं मी दिलेल्या सगळ्या वस्तू एक्सेप्ट केल्या, नकार सुद्धा दिला नाही. कारण तिला सवय आहे रे या असल्या महागड्या वस्तू वापरण्याची. तिची आवड ही आहे, पण तू तिची आवड नाही पुरवू शकत. तिच्या साध्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. खरंय सर, मी नाही तिच्या साध्या साध्या इच्छा पूर्ण करू शकत. सर, आदितीची एक खूप साधी इच्छा होती. तिच्या पप्पांनी आमच्या या भाड्याच्या घरी यावं. एवढी साधी इच्छा पण मी नाही कधी पूर्ण करू शकतो. पण आज सर तुम्ही स्वतःहून आलात आणि माझी आदिती खूप खुश झाली. हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी, माझ्या आदितीसाठी. सर, आज तुम्ही ज्या गिफ्ट्स आणल्या त्या ऍक्सेप्ट करायला कदाचित आदितीने नकार दिला असता, पण त्या तिच्या पप्पांनी प्रेमाने आणल्या होत्या म्हणून तिने त्या ऍक्सेप्ट केल्या. त्या मुलीवरचं तिच्या पप्पांचं प्रेम हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे सर. मग त्या गिफ्ट्स कितीही महागड्या असू देत, ब्रँडेड असू देत, तुमच्या समोर त्या गिफ्टची किंमत शून्यच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का सर? इथे ही नाती महत्वाची आहेत, गिफ्ट्स नाही. सर, फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक नातं जपायचं असतं, कारण सगळीच नाती खूप महत्वाची असतात. शट अप. तुझी ही फिलॉसॉफी मला ऐकवू नकोस. तुला फक्त प्रत्येक गोष्टीपासून पळणं समजतं. तुझ्यासारखी माणसं कुणासाठी काहीही करू शकत नाही, आणि जे करू शकत नाहीत ते करणं किती चुकीचं आहे हे पटवून देत राहतात सतत. सोनं घ्यायची ऐपत नसली की सोनं लागतं म्हणतात. आणि आदितीला काय वाटतं हे तू मला सांगू नकोस. आदितीला सगळ्या वस्तू आवडल्या कारण तिला त्याची सवय आहे. आणि उद्या याच सगळ्या वस्तू घालून ती ऑफिस मध्ये येते की नाही ते बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, अनिल दाभोळकरची मुलगी आहे. आदितीचे कपडे आणि दागिने बघून तुमच्या ऑफिस मधल्या सगळ्यांच्या नजरा असे चमकायला लागतात. तुझ्यामुळे तिच्यावरती आलेली गरिबी झाकून जाईल. त्यावेळेला तू तुझा अभिमान किती जपू शकतोस ना ते बघायचंय मला. कसं आहे, बोलताना तोंड खूप असं मोठं करता येतं रे, पण पैसे मिळावेत म्हणून फक्त खिसा मोठा करून नाही बघा. सो असेच प्रयत्न चालू ठेवा. खूप काम करा, आणि काही लागलं तर मी आहेच. ऑफकोर्स सर, माझे प्रयत्न सुरूच आहेत आणि तुम्ही आहातच. चला निघूया. हो येस. अदू, तो नवीन सेट आणलाय तो ट्राय करा उद्या, तुला आवडेल. थँक्यू. थँक्यू फॉर व्हॉट? गिफ्टसाठी. कम ऑन अदू,
अगं एवढं मी तुझ्यासाठी सहज करू शकतो आणि ते सुद्धा हक्कानं. अदू निघतो. जयराम येतो. येस. काळजी घे. चल बाय. थँक्यू जय. मी कोणतं गिफ्ट दिलं? त्यासाठी नाही, हे सगळं तुझ्यामुळेच पॉसिबल झालं.